कधी असा सिनेमा पाहिलाय का, जो संपल्यानंतर पण आपल्या डोक्यात फिरत राहतो? तुम्ही पाहिला असेल तर त्याचं नाव मला नक्की कमेंट करून सांगा. मागच्या आठवड्यात मी एक जुना पाहिला पिक्चर पाहिला. त्याचं नाव होतं शटर आयलंड. हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर मिस्ट्री सिनेमा आहे. खरं तर यामध्ये मानसिक आजार, इल्युजन्स, सत्याची लढाई, खोट्याची लढाई आणि शेवटी सत्य इतकं भयानक असतं, की ते ते हे करण्यापेक्षा, स्वीकारण्यापेक्षा माणूस स्वतःला संपवणं स्वीकारतो. संपवणं म्हणजे मरण नाही, तर स्वतःची ओळखच पुसून टाकतो. जमलं तर हा सिनेमा नक्की बघा. पण हा सिनेमा सांगण्याचं हेच होतं, की मेंदूची किंवा आपल्या मनाची अवस्था शेवटी आपण जसं म्हणजे आपल्याला काही गोष्ट पचवायची आहे किंवा खऱ्याचं खोटं करायचंय, माणूस खोटं लांब करण्यासाठी कोणकोणत्या परिस्थितीतून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो, कोणत्या थराला जातो, हे या सिनेमात दाखवलंय. म्हणजेच काय, तर माणसाच्या मेंदूची शेवटची लढाई, अगदी शेवटची लढाई म्हणजे जिथे तो मेंदू आता ठीक आहे, की आता ह्याच्यापुढे मला काही ऑप्शन नाहीये किंवा मी आता अजून काही खेळी खेळू नाही शकत. खूप छान सिनेमा आहे.